नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। आज गुरुवार होता तर मी स्वामींच्या मंदिरात गेले होते। तिथून आल्यानंतर म्हटलं चला एक व्हिडिओ काढूया। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, गुलाबांच्या झाडांपासून सुरुवात करतोय। बघा किती छान छान अशी गुलाबाची झाडं लावलेली आहेत मी आणून। तर बघा, हे चिनी गुलाब आहे, याला भरपूर अशी गुलाबं लागतात। ही पांढरा कलरचं गुलाब आहे, ह्याला पण छान अशी फुलं लागतात, कायमस्वरूपी फुलं असतात ह्या झाडांना। हे शेवग्याचं झाड आणलं होतं पण ते जळालं। हे बघा, ह्या पण गुलाबाला खूप छान अशी फुलं आलेली आहेत। इथं सदाफुलीचं झाड आहे आणि इथं कोरफड आहे, कडीपत्त्याची झाडं आहेत कुंडीत लावलेली काही। इथं शेवगा आहे, हे झाड चांगलं राहिलं आणि ते झाड जळालं। अशी 2 झाडं आणली होती मी, त्यातलं एक झाड चांगलं आलं, एक झाड खराब झालं। बघा, खूप छान अशी गुलाबाला गुलाबं लागली होती। हे 2-3 झाडं आहेत माझ्याकडे ह्या गुलाबाची। बघा किती। आणि हे बघा, गोकर्णीच्या वेलाला पण खूप छान अशी फुलं लागलेली आहेत। जास्वंदीच्या झाडाला पण खूप छान अशी फुलं लागलेली आहेत। बघा किती छान अशी जास्वंदीच्या झाडाला फुलं लागलेली आहेत। ह्या पण गुलाबाला खूप छान अशी गुलाबं लागलेली आहेत। हे गावरान गुलाब आहे, तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलंच असन। आपण गुलाबजल ह्या गुलाबापासूनच तयार केलं। हे गावरान गुलाब आहे, याचं गुलकंद पण तयार करतात। बघा, ह्या पण झाडाला खूप छान अशी पांढऱ्या कलरची फुलं लागलेली आहेत। खूप कळ्या आलेल्या आहेत आणि फुलं लागलेली आहेत। तर चला आपण टोमॅटोची रोपं बघूया। मी इथं टोमॅटोची रोपं लावलेली आहेत। ह्या रोपाला 2 टोमॅटो पण लागलेले आहेत। बघा, तर ह्याला बांधावं लागणार आहे दोरीने, जेणेकरून झाडं खाली कोसळणार नाहीत। बघा, हे नागिनीचा वेल आहे, खूप छान अशी नागिनीची पानं लागलेली आहेत वेलाला। बघा केवढी मोठी मोठी पानं लागलेली आहेत। माझ्याकडे 2 प्रकारची नागिनीची वेलं आहेत। हे बघा, कोथिंबीर, किती छान कोथिंबीर आलेली आहे। बघा, असे बुचके लावले ना कोथिंबीर खूप छान येते। हे स्वास्तिकचं झाड आहे पण त्याला फुलं नाही आहेत आज। हे जास्वंदाचं झाड आहे। आंब्याला बघा की कैऱ्या लागलेल्या आहेत। मागच्या वेळेस आपण व्हिडिओ काढला होता तेव्हा मोहर लागलेला होता, आता बऱ्यापैकी मोठ्या कैऱ्या झालेल्या आहेत। बघा, खूप मोहर गळला आणि खूप छोट्या छोट्या कैऱ्या पण खाली गळून गेल्या वाऱ्यामुळे। बघा, खूप थोड्या प्रमाणात कैऱ्या झाडाला राहिलेल्या आहेत। काही छोट्या कैऱ्या झालेल्या आहेत, काही मोठ्या आहेत। बघा, मधमाशींनी मोहोळ तयार केलेला आहे इथं आंब्याच्या झाडावरती। बघा, काही छोट्या कैऱ्या आहेत, काही मोठ्या झालेल्या आहेत। हे बेलाचं झाड आहे, हे गावरान बेल आहे। 2
प्रकारची झाडं आहेत माझ्याकडे. हे गावरान बेल आहे, याला खूप दिवस लागतात येण्यासाठी. हे बघा, मी गांडूळ खत तयार करायला ठेवलेलं आहे. त्यात काही गांडूळ पण तयार झालेले आहेत अशा ड्रमामध्ये. झेंडूची झाडं आहेत इथं. आळू पण खूप छान आलेली आहे. 2-3 दिवसापूर्वीच मी काही आळूची पानं काढली, तरी पण परत आळू एवढी लागलेली आहे त्याला. हे बघा, पाण्याचा थेंब किती छान वाटतोय ना त्या पानावरती. बघा बघा केवढी अशी कोरपड लावलेली आहे मी. कोरपड लागते केसांना लावण्यासाठी. या सगळ्या कुंड्या एवढ्या आहेत माझ्याकडे. हे झाड आहे माझ्याकडे. ह्याला नुसती कांडी लावली होती तरी आलेलं आहे. हे लिंबोणीच्या झाडाला लिंब लागलेली आहेत. खूप छोटी छोटी लिंब आहेत, अजून मोठी नाही झालेली, छोटीच आहेत. बघा, छोटी छोटी लिंब लागलेली आहेत. आणि कढीपत्ता पण छान आलेला आहे. तर मी तुम्हाला म्हटलं होतं की मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं वांग्याची रोप आणली होती. तर ही अशा प्रकारे मी सारं काढून त्यात लावलेली आहे वांग्याची रोपं. मेथी लावलेली आहे बघा. ही मिरच्याची रोपं लावलेली आहेत आणि त्याच्यामध्ये पालक लावलेली आहे. बघा, असं मिरच्याची रोपं आणल्यानंतर त्याचा पुढचा शेंडा खोडल्यानंतर असे 2-3 असे हे येतात, त्याला फुटतं अजून मिरच्याचं झाड. त्यामुळे थोडंसं खोडायचं आणल्यानंतर, थोडे 10-12 दिवस झाल्यानंतर. बघा, असे वाफे काढलेले आहेत. कोथिंबीर, काही हे लावलेलं आहे पालक. इथं थोडासा लसूण लावलेला आहे. ही मागच्या वेळेस लावलेली झाडं आहेत वांग्याची. त्याला काही वांगी पण आहेत बघा. काही वांगी पण लागलेली आहेत. काही झाडं जळाली, काही आहेत त्यातली. बघा किती वांगी लागलेली आहेत. इथं लसूण लावलेला आहे थोडा थोडा. छान आलेली आहे. पालक आणि मेथी लावलेली आहे. बुचके बुचके खाऊन दिलेले आहेत. बघा, मयूरने काही बुचके खावलेले आहेत. 2 सऱ्यांचे आणि 2 सऱ्यांचे मी खावलेले आहेत. हे कारल्याचे वेल आहेत. 2-4 वेलांची झाडं आहेत कारल्याच्या. बघा, गुलाबाची फुलं. तर बघा, मी इथं वांग आणून टाकलं होतं. मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं तुम्हाला की पिवळं वांग झालं ना मोठं, आणून टाकायचं, त्याची रोपं तयार होतात. आणि ही मिरच्या, मी लाल मिरच्या झालेल्या होत्या ते टाकून द्यायच्या, त्याची पण रोपं होतात. असं पिवळं वांग झालं की ते खाली टाकून द्यायचं, त्याची भरपूर रोपं येतात. तर बघा किती सगळी रोपं आलेली आहेत. बघा, कढीपत्ता पण खूप छान आलेला आहे. खूप छान असा कढीपत्ता फुटलेला आहे. तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि तुम्हाला व्हिडिओमधली गुलाबाची झाडं आवडली का कमेंटमध्ये मला नक्की सांगा.
तर सर्वांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ. दूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. कमेंटमध्ये लिहायला अजिबात विसरू नका. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. दूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. माझ्या चॅनलला फॉलो करायला अजिबात विसरू नका. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. सर्वांना बाय बाय.